ओम गंगणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोध. दशक 11 समास 3 सिकवण निरूपण. श्रीराम. अनेक जन्मांच्या शेवटी अचानक नरदेह लाभतो. म्हणून नरदेहात नीती न्यायाने शुद्ध आचरण करून त्याचे सार्थक करावे. माणसाने प्रपंचही नीतिनियमाने वागून अगदी व्यवस्थित करावा, म्हणजे संसार, आणि परमार्थासंबंधीही विचार करावा. असे केल्याने इहलोक आणि परलोक दोन्हीकडे सुख लागते. माणसाचे आयुष्य अंदाजे 100 वर्षांचे मानले जाते. त्यातील बालपण तर अज्ञानातच निघून जाते आणि तारुण्य तर सगळे विषयभोग भोगण्यातच खर्ची पडते. म्हातारपणी देह अनेक रोगांनी जर्जर होतो. प्रारब्धाप्रमाणे म्हणजे नशिबाप्रमाणे कर्मभोग भोगावेच लागतात. मग भगवंताची प्राप्ती करून घेण्यास वेळ तरी कसा मिळणार? राजकीय त्रास, दैविक ताप, उद्वेग, चिंता, अन्न वस्त्र आदी तरतूद करणे, देह ममता आणि इतर अचानक ओढवणारे प्रसंग यात बघता बघता आयुष्य संपून जाते. आजूबाजूला लोक मरतच असतात. वडील माणसेही जातात, म्हणजे मोठी माणसेही घरातली जातात. हा अनुभव सतत येतच असतो. हे जाणून तरी निश्चिंत कसे राहावे? एखाद्या माणसाच्या घराला आग लागलेली असताना त्याने बेसावतपणे खुशाल झोपून राहावे, तर त्याला शहाणा कोण म्हणेल? त्याला आत्मघातकीच म्हणावे लागेल. जीवनात माणसाने काहीच पुण्य केले नाही आणि उदंड पापसंग्रहच केला, तर त्याला पुढे कठीण अशा यमयातनेच्या हल्ल्यास तोंड द्यावे लागेल. म्हणून आता असे करू नये. प्रपंच म्हणजे संसार आणि परमार्थ म्हणजे आध्यात्मिक जीवन दोन्हीकडे अत्यंत विवेकाने वागावे आणि इहलोकी म्हणजे जिवंत असलेल्या लोकात, मृत्यूलोकात, पृथ्वीतलावर, आणि परलोकी म्हणजे दुसऱ्या लोकात किंवा मृत्यूनंतरच्या प्रवासात आपले हित साधावे. जो कोणी अत्यंत आळशी असतो त्याला त्याच्या आळसाचे फळ तात्काळ प्राप्त होते, परिणाम दिसतात. असा माणूस जांभया देऊन खुशाल झोपी जातो. आळशी लोकांना अशा प्रकारे झोपून राहण्यातच सुख वाटतं. जे कोणी कष्ट करतात त्यांना पुढे सुख मिळतं. प्रयत्नपूर्वक उद्योग केल्याने ते खाऊन पिऊन सुखी होतात. आळसामुळे माणसाला कधी सुख लाभू शकत नाही. तो उदास होतो. सर्व प्रकारे तो नागवला जातो. आळसामुळे प्रयत्न केलाच जात नाही आणि अखेर करंटेपणाची लक्षणे आळशी मनुष्याच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागतात. म्हणून माणसाने कधी आळस करू नये. आळस सोडून उद्योग केल्यानेच वैभव प्राप्त होते आणि जीवाला इहलोकी म्हणजे या संसारात आणि परलोकी म्हणजे मृत्यूनंतर समाधान प्राप्त होते. पण तो प्रयत्न कोणता करावा त्याचे निरूपण आता क्षणभर चित्त एकाग्र करून सावधपणे ऐका. रोज प्रातःकाळी उठावे म्हणजे सूर्योदयाआधी. नित्य काहीतरी पाठांतर करावे म्हणजे काहीतरी वाचन, अभ्यास, आणि यथाशक्ती सर्वोत्तमास आठवावे म्हणजे नामस्मरण, रूपस्मरण, ध्यान इत्यादी. मग गावाबाहेर म्हणजे जर शहरात राहत असाल तर आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये, शहराबाहेर नाही, रोजच जायचंय तर, किंवा आजकालच्या नियमानुसार योग्य ठिकाणी शौचास वगैरे जाऊन स्वच्छ पाण्याने हातपाय धुवून आचमन करावे. बाहेर जाण्याची याच्यासाठी आपल्याला आता आजच्या जीवन यापामध्ये गरज नाही. हे सगळं सुविधा उपलब्ध आहेत. नंतर तोंड धुवून प्रातस्नान करावे म्हणजे सकाळी स्नान, आंघोळ वगैरे करावे. आणि संध्या तर्पण, देवतार्चन म्हणजे पूजा वगैरे करून यथासांग वैश्वदेव वगैरे उपासना करावी.
जे शास्त्रानुसार आहेत ते करावं. नंतर काही फलाहार घेऊन म्हणजे फळांचा स्वीकार करून, फळं खाऊन किंवा फळांचा रस घेऊन मग संसारासाठी आवश्यक तो उद्योगधंदा करावा. सर्वांशी नेहमी गोड बोलून सर्वांना राजी राखावे, म्हणजे सगळ्यांना कोणालाही विरुद्ध होईल, खटपटी होतील, त्रास होईल असं वागू नये. ज्याचा जो काही व्यापार, उद्योग, धंदा असेल तो अत्यंत दक्षतेने सावधपणे करावा. तेथे बेसावधपणे केलास एखादे पोरही फसवू शकेल हे ध्यानी घ्यावे. जो माणूस चुकतो, फसतो, विसरतो, वस्तू वा पदार्थ हरवतो आणि नंतर आठवण आल्यावर चळफळतो त्याची फटफजिती होते. दुश्चितपणा आणि आळस यांच्या परिणामामुळे अशी प्रचिती, असा अनुभव येतो. म्हणून माणसाने अत्यंत सावध असावे. जे काही करायचे असेल ते मन एकाग्र करून ऐकावे. अशा रीतीने उद्योगधंदा व्यवस्थित करून घरी आल्यावर भोजन केले असता ते गोड लागते. पुढे भोजन झाल्यावरही अनेक चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे किंवा ऐकावेत, त्यावर चर्चा करावी, म्हणजे वेगवेगळे विषय आध्यात्मिक क्षेत्रातले, आणि नंतर एकांतात त्यावर मनन चिंतन करावे, म्हणजे स्वतः विचार करावा. याप्रमाणे केल्यानेच माणूस शहाणा होतो, नाहीतर तो मूर्खच राहतो आणि मग लोक खात पीत असताना त्यांच्याकडे आशाभूतासारखा दैन्यवाणा होऊन पाहत राहतो. आता भाग्यवंतांचे लक्षण सांगतो ते ऐक. भाग्यवान असतो तो एक क्षणभरही रिकामा बसून राहत नाही. आपल्या प्रपंचासाठी जो व्यवसाय करतो तो त्याने उत्तम ज्ञान तो संपादन त्यामुळे तो करतो आणि सर्व वेळ सार्थकी लावतो. काही ना काही कमावल्याशिवाय जो खात नाही आणि अडलेल्या नडलेल्या लोकांना जो यथाशक्ती मदत करत असतो, असा मनुष्य खरोखरच आपल्या देहाचे सार्थक करतो. तो रोज काही ना काही धर्मचर्चा करतो, पुराणश्रवण करतो आणि हरिकथा, अध्यात्मनिरूपण यात वेळ घालवतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो एक क्षणही वाया जाऊ देत नाही. असा जो सर्व काळ सर्व विषयांबाबत अत्यंत सावध असतो त्याला खेद होईलच कसा. सारासार विचाराने तो देहबुद्धीचा, म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा, अहंकाराचा, सेल्फ आयडेंटिटीचा किंवा स्वकर्तृत्वाचा संबंध तोडून टाकतो. जे काही आहे ते सर्व देवाचे आहे असा त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो आणि त्यास अनुसरून वागून तो वागत असल्याने उद्वेगाचे मूळ कारणच नाहीसे होते. म्हणजे त्याला काही उलटसुलट झालंच कळत नकळत तरी त्याला पश्चाताप किंवा उद्वेग, मनस्ताप, अपेक्षाभंग असं काही होत नाही. कारण की जे आहे, जे होतंय ते सर्व देवाचेच आहे असा त्याचा विश्वास असतो. प्रपंच उत्तम प्रकारे होण्यासाठी सुवर्णाची, म्हणजे पैशाची, संपत्तीची आवश्यकता असते. प्रपंच म्हणजे संसार करण्यासाठी, जगण्यासाठी पैसे लागतात. तर परमार्थासाठी पंचीकरण जाणून घेणे आवश्यक असते. यानंतर तत्वमसी इत्यादी महावाक्यांचे मनन, निदिध्यासन म्हणजेच विवरण केले असता मोक्ष प्राप्त होतो. कर्म, उपासना आणि ज्ञान यापैकी आपणास रुचेल ते परमार्थ साधन करावे. कर्म, उपासना आणि ज्ञान यापैकी कोणतंही आपणास रुचेल, पटेल, जमेल ते परमार्थ साधन करावे. याचे संबंधी सतत श्रवण करावे, म्हणजे शाश्वत समाधान प्राप्त होते. इति 30 ओव्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण, म्हणजे शिकवण निरूपण समास 3 समाप्त, संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया पुढील भागात दशक 11 समास 4 मध्ये विवेक निरूपण याबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.